नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे पेन्शन लाभार्थ्यासाठी महत्त्वाची बातमी, 30 जूनपर्यंत करा अर्ज, अन्यथा। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्र सरकारने सुरू केलेल्या नवीन युनिफाईड पेन्शन योजनेचा म्हणजे UPSचा लाभ घेण्यासाठी नॅशनल पेन्शन योजनेच्या NPS लाभार्थ्यांना आता शेवटची संधी मिळालेली आहे। निवृत्तीसाठी NPSचा लाभ घेणाऱ्या नवीन सरकारी योजनेत जाण्याची संधी सरकारने दिली आहे। नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्टने म्हणजे NPSने दिलेल्या माहितीनुसार काही अटी पूर्ण केल्यास NPS सबस्क्रायबर्सना UPSचा लाभ घेता येणार आहे। सरकारने नॅशनल पेन्शन योजनेत काही बदल केले होते, त्यानंतर नवीन UPS योजना आणली। ही योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू करण्यात आली आहे, ज्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना अधिक आर्थिक सुरक्षा मिळेल। NPS ट्रस्टने एक परिपत्रक काढले असून त्या माध्यमातून NPS योजनेतील व्यक्ती UPSचा फायदा कसा मिळवू शकतो याची सविस्तर माहिती दिली आहे। ही UPS योजना यापूर्वी निवृत्त झालेल्या लोकांसाठी सुद्धा लागू आहे। जर एखादा व्यक्ती NPSचा सबस्क्रायबर असताना 31 मार्च 2025 पूर्वी निवृत्त झाला असेल आणि त्याने केंद्र सरकारची नोकरी 10 वर्ष पूर्ण केली असेल तर त्याला या योजनेचा फायदा मिळणार आहे। यामुळे अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। UPS बेनिफिटचा लाभ घेण्यासाठी NPS सबस्क्रायबर्सनी किंवा त्यांच्या जीवनसाथीने विशिष्ट फॉर्म भरावा लागणार आहे। परिपत्रकातील 7व्या अनुसूचित या प्रक्रियेची माहिती दिलेली आहे। त्यानुसार योजनेचा लाभ घेण्यासाठी NPS सबस्क्रायबर्सना फॉर्म B2 किंवा त्याच्या जीवनसाथीला फॉर्म B4 किंवा B6 फॉर्म भरावा लागेल। हा अर्ज संबंधित अधिकाऱ्यास द्यावा लागणार आहे। हा अर्ज www.npscia.net.nsdl.co.in ups.php या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन सुद्धा सबमिट करता येईल। ही प्रक्रिया 30 जून 2025 पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे। केंद्र सरकारच्या नवीन UPS योजनेत जर एखाद्या कर्मचाऱ्याने कमीत कमी 10 वर्षे सेवा पूर्ण केली असेल तर त्याला निवृत्तीनंतर किमान 10,000 रुपये महिन्यास पेन्शन मिळणार आहे। तसेच त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या पेन्शनपैकी 60% रक्कम त्याच्या कुटुंबाला मिळणार आहे, ज्यामुळे कुटुंबाला आर्थिक आधार मिळेल। UPS मध्ये किती पेन्शन मिळेल हे त्या कर्मचाऱ्यांच्या सेवेच्या वर्षावर आणि त्याच्या पगारावर अवलंबून असणार आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।